पुढची बातमी पाहूयात। राज्यभरातील बाजार समित्या आज बंद राहणार आहेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मधील मसाला दाणा मार्केट बंद राहणार आहे। कांदा बटाटा आणि भाजी मार्केट सुद्धा सुरू राहणार आहे। सरकारने 1936च्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येते। राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी अत्यावश्यक सुविधा दिल्या जात नाहीयेत आणि यासह विविध मागण्यांसाठी बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे। त्यामुळे कांदा बटाटा आणि भाजी मार्केट सध्या सुरू आहे, मात्र बाजार समित्या आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारने 1936च्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येते। एपीएमसी मधील मसाला आणि दाणा मार्केट सध्या बंद राहणार आहे। राज्यभरातील बाजार समित्या आज बंद असतील। नवी मुंबईच्या एपीएमसी मधील मसाला आणि दाणा मार्केट बंद राहणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात माझे सहकारी कविता लोखंडे आपल्या सोबत आहेत। कविताजी, मला सांगा, कांदा बटाटा आणि इतर भाजीची जी मार्केट आहेत ती फक्त उघडी राहणार आहेत, मात्र सरकारने 1936च्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी या व्यापाऱ्यांनी केलेली आहे। काय माहिती आहे? नक्कीच नवी मुंबईमध्ये आशियामधली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी एपीएमसी बाजारपेठ आहे आणि यामध्ये 5 बाजारपेठा आहेत। त्या 5 बाजारपेठांमधील दाणा मार्केट आणि मसाला मार्केट जे आहे ते आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। सरकारने 1936च्या कायद्यामध्ये बदल करावा अशी मागणी जी आहे ती बाजार समित्यांच्या व्यापाऱ्यांनी केलेली आहे आणि या मागणीसाठी जे आहे हा आज राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे। महाराष्ट्रभरामध्ये सर्वच एपीएमसी बाजार समित्या ज्या आहेत त्या आज बंद ठेवण्यात येणार आहे। कांदा बटाटा मार्केट, भाजी मार्केट हे मात्र आज सुरू राहणार आहे, कारण अचानक बंद पुकारल्यामुळे भाजी खराब होऊ शकते, त्याचबरोबर कांदा बटाटा देखील खराब होऊ शकतो। त्यामुळे अचानक पुकारलेल्या संपामध्ये आम्ही सहभागी होणार नाही अशा प्रकारचे कांदा बटाटा आणि भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी जी आहे ती व्यक्त केलेली आपल्याला पाहायला भेटते। आणि आज जे आहे नक्कीच कविताजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मागणी पूर्ण होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहिती।